तांत्रिक कामगार संघटनेचा 28वा वर्धापन दिन आहे। त्याबद्दल मी महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक संघटनेच्या सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देतो। त्याचबरोबर महापारेषणच्या कार्यामध्ये सतत त्यांचा एक पॉझिटिव्ह सहभाग असतो। त्यांनी कधी तांत्रिक काम असो किंवा अतांत्रिक काम असो ते नेहमी पुढाकार घेतात आणि महापारेषणला पुढं कसं न्यायचं त्याबद्दल त्यांचा नेहमी पुढाकार असतो। त्याबद्दल मी पुनश्च एकदा महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो। आणि आम्ही नेहमीच त्यांचं जे वार्षिक मूल्यमापन असते ते आम्ही चांगल्या रीतीने वर पाठवत असतो, कारण ते कामामध्ये नेहमीच सतत चांगला पुढाकार घेत असतात। त्या माध्यमातून आम्ही वरिष्ठांना त्या सर्व गोष्टी कळवत असतो। त्यामधून त्यांचे रेग्युलर प्रमोशनही होत असतात आणि आम्ही त्यासाठी नेहमी पुढे असतो। मी नानासाहेब कट्टे, केंद्रीय उपाध्यक्ष, महाराष्ट्राचे वीज तांत्रिक कामगार संघटना परभणी। आज अत्यंत आनंद होत आहे की संघटनेचा 28वा वर्धापन दिन मोठ्या थाटामाटात संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होत आहे। संघटना स्थापून आज 28 वर्ष पूर्ण झाले आणि संघटना 29व्या वर्षात पदार्पण करत आहे। आज महावितरण मंडल कार्यालय परभणी तसेच मंडल कार्यालय पारेषण परभणी येथे वार्ताफलकाचं नूतनीकरण मान्यवरांच्या हस्ते पारेषण कंपनी येथे श्री महाले साहेब कार्यकारी अभियंता यांच्या हस्ते संपन्न झाला। आज वर्धापन दिनानिमित्त एवढं सांगू इच्छितो की संघटना 1997ला स्थापन झाली। ज्यावेळेस संघटना स्थापन झाली त्यावेळेस वीज मंडळ होतं आणि त्यावेळेस परभणीमध्ये पारेषण कंपनीमध्ये 2 ते 3 सभासद होते आणि ते पदाधिकारी होते आणि वितरणमध्ये तेव्हा वितरण नव्हतं, मंडळच होतं आणि परभणीमध्ये एकूण जवळपास 8 ते 10 सभासद होते, जास्तीत जास्त 15 सभासद। आज पारेषण आणि वितरणची जर स्ट्रेंथ पाहिली सभासदांची तर आज जवळपास ती 350-400च्या आसपास गेलेली आहे। आणि या वर्धापन दिनानिमित्त एवढंच बोलू इच्छितो की आमचे संघटनेचे सरचिटणीस महोदय हाजी सय्यद जहिरुद्दीन साहेब हे आजही न थकता संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करून तळागाळातील कामगारांना कसा न्याय मिळेल यासाठी प्रयत्न करतात आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढणारी आमची तांत्रिक टीम परभणी आणि नव्यानेच आता केंद्रीय कार्यकारी केंद्रीय उपसरचिटणीस म्हणून श्यामभाऊ लामदाडे यांची नेमणूक यवतमाळ येथे झाली। त्यानिमित्तही आज त्यांना जो संघटनेमध्ये एवढं मोठं स्थान मिळालं की त्यांच्या कामगिरीवर मिळालं। कारण परभणीमध्ये जेव्हा नवीन भरती झाली आणि पारेषणला जी टीम आली त्याच्यातील जास्तीत जास्त सभासद जवळपास 42 सभासद आमचे श्यामभाऊ लामदाडे यांनी केले। आणि आज सांगायचं तात्पर्य म्हणजे याही पुढं संघटनेचा वर्धापन दिन आज आहे, परंतु काही मान्यवरांच्या तारखा मिळत नव्हत्या म्हणून संघटनेचा 28 डिसेंबर 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर येथे मोठ्या प्रमाणात वर्धापन दिन घेण्याचे आयोजन केलेले आहे। मी केंद्रीय उपाध्यक्ष या नात्याने आवाहन करू इच्छितो की परभणी जिल्ह्यातून पारेषण आणि वितरण जवळपास 300 सभासद येणे अपेक्षित आहे। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवितो।